राम राम शेतकरी बंधूंनो, तर बघू शकता माझ्या मागे एक मागेल त्याला सोलर पंप आहे. मागेल त्याला योजनेमधून आलेला. तर हा जे की कंपनीचा सोलर पॅनल आहे, पंप आहे आणि हे पॅनल आहे. तर याच्यात खूपच मोठी त्रुटी आहे. तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर. तर पॅनल दोन्ही स्ट्रक्चर बघून घेऊया आधी. दाखवून दोन ठिकाणी दोन आहेत. साडेसातचा पंप आहे, एक स्ट्रक्चर आहे, इथं कंट्रोलर आहे. साडेसातचा पंप आहे. बघू शकता 6 पॅनलचे दोन स्ट्रक्चर उभा आहे त्याच्यावर. तर इकडून एक आहे आणि इकडून एक आहे. तर याच्यात खूप मोठी त्रुटी कंपनीकडून झालेली आहे. ते एम्प्लॉयनी कंप्लीट करायला पाहिजे होती पण नाही केली. त्याच्यामुळे आपण एक व्हिडिओ टाकायचं, अर्धवट इन्स्टॉलेशन करायला ते. ठीक आहे. तर हे बघा, एकदा विहिरीतला सोलर पंप आहे, 7.5 आहे. जे करून तिकडे सोलर पंप तिकडे गेला आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपण सोलर पंपमध्ये काय त्रुटी आहे बघू आपण पॅनलमध्ये. तर प्रथम आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन बटनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आमचा दुसरा व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर ह्या सोलर पंपमध्ये काय कमी आहे तुम्हाला दाखवतो. तर ही सोलर पॅनल 6 पॅनलचे दोन स्ट्रक्चर आहेत, ज्याच्यावरती आपल्याला 6 पॅनल दिसतात बसलेले. तर याच्यामध्ये कंपनीकडनं खूप मोठी चूक आहे. जे स्ट्रक्चरमध्ये जे दिसतात हे आडवे उभे तुम्हाला रॉड, याच्यामध्ये सोलर पॅनल जे बसवले आहेत, सोलर पॅनलला नट स्क्रू नाही आहेत. सोलर फक्त ते काय म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये, सोलर पॅनल फक्त आपल्या दोरीनं बांधलेले आहे. तुम्हाला दिसत आहे. थोडं झूम करायला दाखव. हे बघा, अक्षरशः दोरीनं सगळे. हे बघा, हे सोलर पॅनल तिथं दोन जागेवर बांधलेले आहे दोरीनं. इथं बघा, इकडे दाखव का व्हिडिओ. हे बघा, इथं बी तुम्हाला हे ना दिसेल बांधलेलं टेपनं. हे बघा, इकडल्या साईडला बी टेपनंच बांधलेलं आहे. हे बघा, इकडलं पॅनल बी बांधलेलं आहे, दिसतंय. ही पॅनल बी टेपनंच बांधलेलं आहे. एक स्क्रूवर आहे, सगळे टेपनं दोरीनं बांधले. मराठीत सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आपल्या वायरची दोरी आहे, दोरीनं ते पॅनल बांधलेले आहे. तर चला त्या स्ट्रक्चरवरती बी पॅनल बघू आपण काय केलं आहे. तर हे बघा, याच्यावर बी 6 पॅनल आहेत आणि याच्यावर बी काय केलं हे बघा, टेपनंच बांधलेलं आहे. त्याला झूम करून दाखव, दिसतंय का. याच्यावर बी टेपनंच बांधलेलं आहे. हे बघा, इथं बी टेपनंच बांधलेलं आहे. म्हणजे हवा आली तर सोलर पॅनल हवेमध्ये उडून जाण्याची खूप मोठी, पॅनल डायरेक्टली हवेत उडून जाऊ शकते. हे बघा, इथं बी टेपनंच बांधलेलं आहे. प्रत्येक 2-3 जागेवर टेपनं बांधलेलं आहे. हे बघा, हे बघा, इथं बी दिसलं का मित्रांनो. कंपनीचा पंप एक नंबर आहे, पण कंपनीचं इन्स्टॉलेशन करणारे एम्प्लॉय जे आहेत त्यांच्याकडनं खूप मोठी चूक इथं हे झालेली म्हणतात. स्ट्रक्चरमध्ये हे आलेलं आहे, जेणेकरून इथं स्क्रूज बसवले नाही. तर स्क्रू बसवले नाही, नेमकं काय झालं त्यांची द्यायला माहीत, पण इथं स्क्रूज बसवले नाही त्यांनी. हे बघा, प्रत्येक ठिकाणी पंप एक नंबर पाणी मारतं, पण कंपनीनं डायरेक्टली आणून नुसते फिट करून फोटो काढले आणि सोलर पॅनल दोरीनं बांधलेत अक्षरशः. हा व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, कंपनीपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे. ठीक आहे. शेतकरी बांधवांनो, हे व्हिडिओ कंपनी लोक गेला पाहिजे, शेअर करा. असं इथून पुढं ह्या कंपनीचा पंप कोणी घेतला तरी बी असं व्हायला नको. कंपनीपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे. हे असं दोरीनं बांधायला नाही पाहिजे. हे काय, हवा आली की सोलर पॅनल डायरेक्ट हवात उडून जातील. ठीक आहे. आणि प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून ऑल बटनला क्लिक करा. ठीक आहे. आपण हा तिसरा व्हिडिओ आहे आपला. आपण काय यूट्यूबर वगैरे नाही आहे. एक कंपनीची त्रुटी दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आपण. ठीक आहे. धन्यवाद.